बघा, मंत्रिमंडळाचा शपथविधी आता 11 डिसेंबरला होणार अशी सूत्रांची माहिती। अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी होईल। मंत्रिमंडळाचा शपथविधी आता 11 डिसेंबरला होणार आहे। अधिवेशनापूर्वी म्हणजे हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यापूर्वीच आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मंत्र्यांना शपथ दिली जाईल। मात्र आता कोणाच्या वाट्याला किती खाते येणार, कोणाची वर्णी लागणार मंत्रिमंडळात ते बघणं महत्त्वाचं आहे। मात्र तारीख आता समोर आली ती म्हणजे 11 डिसेंबरला। आता आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, खरं तर आज काही जणांचा होऊ शकत होते, शक्यता होती, मात्र झालं नाही तसं। आता 11 डिसेंबर ही तारीख आलेली आहे, त्यामुळे कोणाची वर्णी लागते ते महत्त्वाचं आहे। काय अधिक माहिती? गिरीश, गेल्या सरकार स्थापनेच्या वेळी आपण बघितलं होतं की खाते वाटपावरून सातत्यानं शिंदे असू देत किंवा अजित पवार गट असू दे किंवा देवेंद्र फडणवीस भाजप असू दे, या तिघांमध्येही समन्वय नव्हता। खाते वाटपामध्ये कुठलं खातं कुणाकडे घ्यायचं याचा समन्वय नव्हता। परंतु आता जी एक्सक्लुसिव्ह माहिती साम टीव्हीच्या हाती लागली आहे, त्यानुसार 11 तारखेला संध्याकाळी पुढच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। याच्यामध्ये शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांचा शपथविधी होईल, अजित पवार आहेत त्यांच्या गटातल्या नेत्यांचा शपथविधी होईल। जी माहिती आपल्याला मिळतेय की जवळपास भाजपकडून 15 ते 20 मंत्री आहेत त्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि अजित पवार गटाकडून 7 ते 8 नेत्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि शिंदे गटाकडून सुद्धा 7 ते 8 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो। सातत्याने आपण बघितलंय की आज या सगळ्या शपथविधीचा कार्यक्रम जो झाला आझाद मैदानावर, इथे अनेक मंत्र्यांचा शपथविधी होणार होता अशी माहिती होती, परंतु आज फक्त 3 जणांनी शपथ घेतली आहे, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। परंतु साम टीव्हीला जी एक्सक्लुसिव्ह माहिती आहे तो पुढचा शपथविधी हा 11 तारखेला संध्याकाळी सुरू होईल आणि तिथे अनेक मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। शिवाजी, आणखी एक मुद्दा म्हणजे या तिन्ही पक्षांमध्ये गृह खात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर आता एकमत होणार का, ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। काय वाटतं? गिरीश, बरोबर आहे, गृह खात्यावरूनच सातत्याने सगळं अडलंय। आज अमित शहा मुंबईत आहेत आणि या मुंबईत असल्यामुळे या सगळ्या खात्यावर बाबत एक नजर टाकली जाईल अमित शहांकडून की कोण कुणाला कुठलं खातं जात आहे आणि याबाबत चर्चा होईल आणि गृह खात्याचा जो प्रश्न आहे तो सुटेल जवळपास अशी सूत्रांची माहिती आहे। सातत्याने आपल्याला माहिती आहे की गृह खातं हे शिंदे गटाला हवाय, एकनाथ शिंदे यांना हवाय, यांच्या नेत्यांकडून ही मागणी होते आहे आणि ते जर नाही मिळालं तर मग अर्थ किंवा महसूल हे खातं मागतात, परंतु अर्थ ऑलरेडी हे खातं अजित पवारांकडे द्यायचं त्यांची अपेक्षा आहे। त्यामुळे गृह खात्यावरती जी चर्चा आहे ती जवळपास संपत आलेली आहे। 99% ती चर्चा जवळपास त्यांची झालेली आहे आणि त्यावर निर्णय होईल आणि 11 तारखेला अनेक मंत्र्यांचे शपथविधी होतील। नक्कीच शिवाजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आता 11 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकतो, मात्र आता कुणाच्या वाट्याला कुठली खाती येत आहेत, कुणाची वर्णी लागणार आहे ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आज पहिला टप्पा पूर्ण झालेला असं म्हणू शकतो आपण, कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। मात्र पुढचे मंत्री आता कोण कोण होणार ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नवीन चेहरे कोण असणार आहेत, जुन्यांमध्ये कोणाला डच्चू मिळतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहेत, कदाचित त्यांच्याशी आता सल्लामसलत केली जातील, महायुतीचे सगळे नेते त्यांना भेटतील आणि एक अंतिम अशी नावं तयार होतील की कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार आणि कुठली मंत्रिपदं मिळणार, कुठल्या खात्याची मिळणार ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र साम टीव्हीवर आत्ताची ही एक्सक्लुसिव्ह बातमी आहे ती म्हणजे 11 तारखेला आता मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे 11 डिसेंबरला आणि तो अधिवेशनापूर्वी हा सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी होईल। त्यामुळे तिन्ही पक्षांचे नेते हे शपथ घेतील, आमदार शपथ घेतील मंत्रिपदाची।